एक अभिमानास्पद बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचे 12 किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यात आले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली। या यादीत छत्रपती शिवाजी महाराज यांचे महाराष्ट्रातील 11 किल्ले तर तामिळनाडूतील एक जिंजी किल्ल्याचा समावेश आहे। दरम्यान या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करून काय प्रतिक्रिया दिली आहे आपण बघूयात। प्रत्येक भारतीय या सन्मानाने आनंदित झालाय। या मराठा मिलिटरी लँडस्केपमध्ये 12 भव्य किल्ल्यांचा समावेश असून 11 महाराष्ट्रातील तर एक तामिळनाडूमध्ये आहे। जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो तेव्हा आपण त्यांचा संबंध सुशासन, लष्करी ताकद, सांस्कृतिक अभिमान आणि सामाजिक कल्याणावर भर देण्याशी जोडतो। अन्यायापुढे न झुकण्याच्या त्यांच्या वृत्तीनं हे थोर शासक आपल्याला प्रेरणा देतात। मी सर्वांना आवाहन करतो की या किल्ल्यांना भेट द्या आणि मराठा साम्राज्याचा समृद्ध इतिहास जाणून घ्या। दरम्यान यावर उपमुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे। ते काय म्हणतायत बघूयात। छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या 3 वर्षापासून महायुतीचं सरकार कारभार करतो आणि त्यामध्ये ही मोठी अचीवमेंट आहे की आपले 12 छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले जागतिक वारसा दर्जामध्ये वर्ल्ड हेरिटेज यादीमध्ये त्यांचा समावेश केला। ही आपल्यासाठी, महाराष्ट्रासाठी, तमाम शिवभक्तांसाठी मोठी गौरवाची आणि अभिमानाची बाब आहे। आणि आता या 12 किल्ल्यावर जागतिक पर्यटकही येतील, जगातले शिवभक्तही येतील आणि त्यांनाही ऊर्जा आणि प्रेरणा मिळेल। 1630 ला त्यांचा जन्म झालेला होता। आता आपण 2025 मध्ये म्हणजे या सगळ्या गोष्टीला 400 वर्ष होऊन गेलेली आहेत, 395 वर्ष होऊन गेलेली। तर 395 वर्ष होऊन गेलेले असताना ज्या पद्धतीनं पुढच्याही पिढ्या ते सगळं टिकलं पाहिजे, राहिलं पाहिजे, त्याच्याकरता त्याच्यात समावेश होणं अत्यंत गरजेचं होतं। ते काम झालेलं आहे। आता त्यांच्या ज्या काही गाईडलाईन असतात त्या पद्धतीने पुढची कामं। दरम्यान यावर भाजप नेत्यांनी देखील प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, आपण पाहूयात। सभी को मैं बधाई देना चाहता हूं और महाराष्ट्र के सभी मेरे भाई बहनों को बहुत बहुत बधाई। अब ये 12 किले यूनेस्को के साइट्स के रूप में इनको दर्जा दिया गया है, हेरिटेज साइट्स के रूप में दर्जा दिया गया है। मैं सभी को बधाई देता हूं और इससे इनका आकर्षण विश्व भर में बढ़ेगा और लोग विश्व से आएंगे इन किलों को दर्शन देने, इन किलों से प्रोत्साहित होने, ऐसा मेरा पूरा विश्वास है। आज अतिशय महाराष्ट्रासाठी, भारतासाठी, जगातील समस्त शिवप्रेमींसाठी आनंदाचा, उत्साहाचा दिवस आहे। आपल्या कडकिल्ल्यांचं, आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैश्विक कर्तृत्वाचं, स्थापत्य शास्त्राचं एक मानाचं स्थान हा समस्त महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण आणि सोहळा आहे। आणि म्हणून या पद्धतीने जे यश आपल्याला मिळालं त्याबद्दल समस्त महाराष्ट्राचं मी अभिनंदन करतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचं वैभव या 12 किल्ल्याच्या माध्यमातून संपूर्ण जगाला आज जगाने अनुभवलं। या सर्व किल्ल्यांचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीमध्ये झाला। ही भारतीयाकरता सर्वांचा आनंद द्विगुणित करण्याची एक मोठं यश भारताला मिळालं। मी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे
हृदयापासून आभार मानतो. शिवरायांच्या 12 किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा मिळालाय. राज ठाकरेंकडून सरकारचं अभिनंदन करण्यात आलंय आणि खोचक सल्ला देखील देण्यात आलाय. दर्जा दिला म्हणून युनेस्कोला गृहीत धरू नका असं राज ठाकरे म्हणाले. निकष नीट नाही पाळले तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं. धर्म जात न पाहता आता गड किल्ल्यांवरची अनधिकृत बांधकामं पाडून टाका असं देखील राज ठाकरेंनी सांगितलंय. तर राज ठाकरेंनी आपल्या एक्सपोजद्वारे काय म्हटलंय आपण बघूयात. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळांचा दर्जा दिला. फक्त सरकारला एक आठवण करून द्यावीशी वाटते, ती म्हणजे युनेस्कोनं जागतिक वारसा दर्जा दिला म्हणून युनेस्को सारख्या संस्थांना गृहीत धरता येत नाही. निकष नीट पाळले नाहीत तर युनेस्को हा दर्जा काढून घेतं. याची आतापर्यंत 2च उदाहरणं आहेत. यामुळे सरकारने फक्त आनंद साजरा करू नये तर एका मोठ्या जबाबदारीचं भान देखील बाळगावं. या सर्व गडकिल्ल्यांवरची जी काही अनधिकृत बांधकामं आहेत ती तात्काळ पाडून टाका. त्यात जात धर्म पाहण्याची गरज नाही.